कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ एकादशोऽध्यायः। आता यावरी एकादशी, कथा आहे दोही रसी। एथ पार्था विश्वरूपेसी, होईल भेटी। जेथ शांताची या घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा। आणि एरा हे रसा पाती करा, जाहला मानू। अहो वधूवरांची मिळणी, जैशी वराडिया लुगडी लेणी। तैसे देशीयेच्या सुखासनी, मिरवले रस। परी शांताद्भुत बरवे, जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे। जैसे हरिहर प्रेम भावे, आले खेवा। नातरी अंसेच्या दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैशी। तेवी एकवळा रसी, केला एथ। मीनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग। म्हणून सुस्नात होत जग, आघवे एथ। माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसते ओघ मूर्त। या लागी त्रिवेणी हे उचित, फावली बापा। एथ श्रवणाचे निद्वारी, तीर्थी रिघता सोपारी। ज्ञानदेवो म्हणे दातारे, माझे निकेले। तीरे संस्कृताची गहने, तोडून मराठिया शब्द सोपाने। रचिली धर्मनिधाने, श्री निवृत्ती देवे। म्हणून भलतीने एथ सद्भावे नाहावे। प्रयाग माधव विश्वरूप पहावे। एतुलेने संसारासी द्यावे, तिळोदक। हे असो ऐसे सावयव, एथ सासिन्नले आथी रसभाव। तेथ श्रवण सुखाची राणीव, जोडली जगा। जेथ शांताद्भुत रोकडे, आणि एरा रसा पडप जोडे। हे अल्पची परी उघडे, कैवल्य एथ। तो हा 11वा अध्यावो, जो देवाचा आपणपे विसंवता ठावो। परी अर्जुन सदैवांचा रावो, जे इथही पातला। इथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू जाहला। जे गीतार्थू हा आला, मराठीये। याची लागी माझे, विनविले आये कीजे। तरी अवधान दीजे, सज्जनी तुम्ही। तेवीच तुम्हा संताची सभे, ऐसी सलगी कीर करून न लभे। परी मानावे जी तुम्ही लोभे, अपत्या मज। अहो पुंसा आपणची पढविजे, मग पढे तरी माथा तुकिजे। का करविले नि चोजे न रिझे, बाळका माय। तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेच शिकविले। म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा। हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविली जी झाड। तरी आता अवधानामृताचे वाड, सिंपोन कीजे। मग हे रसभाव फुले फुलेल, नानार्थ फळ भारी फळा येईल। तुमचे निधर्मे होईल, सुरवाडू जगा। या बोला संत रिझले, म्हणती तोषलोगा भले केले। आता सांगै जे बोलिले, अर्जुने तेथ। तम निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे। मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही। अहो राणींची या पाली खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा।
एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा न जिणेची काई म्हणून समर्थ जे जे करी ते ते न हो नये चराचरी तुम्ही संत तया परी बोलवा माते आता बोलिज तसे आयिका हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी तेथींचे गौरव कैसे वानावे जे श्री शंभूची मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले मग आईका तो किरीटी घालून विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोठी करिता जाहला हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनासी हे जीवा आतुली चाड परी देवासी सांगता साकड काजी विश्वरूप गूढ कैसे निपुसावे म्हणे मागा कवणी कही जे पढियंते ने पुसिले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणो मी जरी सलगीचा चांगू तरी काय आईसी होनी अंतरंगू परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो माझी आवडी तैसी सेवा जाहली तरी काय होईल गरुडाची आई तुली परी तोही हे बोली करीचिना मी काय सनकादिका होनी जवळा परी तयाही नागवीची हा चाळा मी आवडीन काय प्रेमळा गोकुळींची या ऐसा तया तेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासही साहिले परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवणा हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उराउरी मज पुसो ये पा आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विणे सुख नो हेची परी जिणे तेही विपाये म्हणून आता पुसो आळूमाळसे मग करू देवा आवडे तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोले परी तेचे ऐसे निभावे जे एका दो उत्तरासवे दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी अहो वासरू देखिलियाची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी मग स्तना मुखाची भेटी काय पान्हा धरे पहा पातया पांडवांची निनावे जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काई तो सहजीची स्नेहाचे अवतरण आणि एरू स्नेहा घातले आहे माजवण ऐसिये मिळवणे वेगळेपण उरे हेची बहु म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा देव विश्वरूप होईल अपैसा तोची पहिला प्रसंगू ऐसा ऐकी जे तरी अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मग पार्थू देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादींची ठाय फिटती ते जे देव होऊन ठाकती ते विसवणे शेषींचे होते हृदयाची परिवरी रोविली कृपणाची परी शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढाही फोडिले
जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावो निकैचे परी साचची महामोहाची पुरी बुडाले या देखोनी सीसवरी तुवा आपण पे घालून श्रीहरी मग काढिले माते एक तू वाचून काही विश्वी दुजियाची भाष नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाती या स्वजनू आपुले म्हणे याही वरी याती मी मारीन म्हणे तेणे पापे के रिगेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चिवविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वसती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पीत जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुआ घेतले आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोन आता ऐसा धरिजे तेमी अनंता राखिले माते हे रवी माझा तरी येतुले वरी एथ निश्चय होता अवधारी जे आताची साता हे सागरी एकत्र मिळिजे हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे गोत्रजेशी मज ऐसिया अहंकाराची वाढी मिया आग्रह जळी दिधली होती बुडी सांगची तू जवळा एरवी काढी कवणू माते नाथिले आपण पा एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही मागा जळत काढिले जोहरी तै ते देहासीच भय अवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग महार्णव गवाक्षे रिघोनी ठेला तेथ तुझेनी गोसावीपणे एक वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोली परी पाचही पालव मोकलिले मज प्रती ते काही नवचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसिली माझी आजी आनंद सरोवरींची कमळे तैसे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीती हा हो तयाही आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तम दातारा ही कृपेची रिघोनी गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा तेणे माझा जी मोह जाये इथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परिसिले आजी ये भूते जया परी होती अथवा लयाहन जैसे निजाती ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे आणि प्रकृती कीर उगाणा दिधला वरी पुरुषाचाही ठावो दाविला
जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्मा ऐशिया रत्ना तेविये ते येथींचे प्रभेचे पाये ओळगे म्हणोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक गम्य जे स्वात्मानुभवरम्य ते इया परी दाविले जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिगी सूर्यमंडळी का हाते सारुनी बाबुळी जळ देखिजे ना तरी उकलतया सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारोनी परवती मग परतत्व माझी ये मती शेजार केले म्हणून ये विषयीचा मज देवा भरवसा कीर जाहला जीवा परी आणेक एक हेवा उपनला असे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवणा पुसो जावो काय तुझ वाचून ठावो जाणत आहो आम्ही जळचरू जळाचा आभारू धरी बाळक स्तनपानी उपरोधू करी तरी तया जिणया श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगई एवमे तद्यथार्थत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रतीतीची दिठी निवाली माझी आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जया ठाया ते आपणपे मी ऐसे म्हणसी ते मुद्दल रूप तुझे जेथून इये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी पै जळशयनाची या अवगणिया का मत्स्य कूर्मय्या मिरवणिया खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ उपनिषदे जे गाती योगिये हृदये रिगोनी पाहाती तया ते सनकादिक आहाती पोटाळुनिया ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा देवे फेडून या साकड लोभे पुसिली जरी चाड तरी हेची एकी वाड आरती जी मज तुझे विश्वरूप आघवे माझी दिठीसी गोचर हो आवे ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् परी आणिक एक एथ शार्ंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी पै योग्यता माझिया आंगी असे की नाही हे आपले आपण मी नेणे ते का नेणसी जरी देव म्हणे तरी सरोगो काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे निपडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज ऐशा सचाडपणाची भुली न सांभाळवी समस्या आपुली या लागी योग्यता जीवी माऊली बालकाची जाणे तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे
तरी ऐसी ती कृपा करा. एरहवी नव्हे हे म्हणा अवधारा. वाया पंचमाला पे बधिरा सुख केवते देणे. एरहवी एकली बापी तृषी मेघ जगा पुरती काय न वर्षी. परी जहाली ही वृष्टी उपखे जरी खडकी होय. चकोरा चंद्रामृत फावली एरा आण वाहुनी काय वारिली. परी डोळ्या वीण पाहले वाया जाय. म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी की रहा भरमसा. काजी कडाडा आणि कहिसा माझी नित्य नवा तू की. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र. पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैर्याही दिधले. मोक्षू दुराराध्यू कीर होये परी तोही आराधी तुझे पाय. म्हणून धाडिसी तीथ जाय पायिकू जैसा. तुवा सनकादिकांची निमाने सायोजी सौरसू दिधला पूतने. जे विषाचे निस्तनपाने मारू आली. हा गा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. ऐशिया अपराधाची या शिशुपाळा आपण पीठावो दिधला गोपाळा. आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड. तो वना आला याची लागी जे बैसावी पितयाची या उत्संगी. ती तो चंद्र सूर्यादिका परिसजगी श्लाघ्यो केला. ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा. पुत्रा आळविता अजामिळा आपण पे देसी. जिणे उरी हाणितलासी पापरा तयाचा चरणो वाहासी दातारा. अजूनी वैरियांची या कलेवरा विसंबसीना. ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू. दे दान म्हणून दारवंठे करू जाहलासी बळीचा. तू ते आराधीना आयकी होती पुंसा बोलावित कौतुकी. ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. ऐसी पाहुनी वायाणी मिशे आपण पे देऊ लागसी वानिवसे. तो तू का अनादिसे मज लागी करीसी. हा गा धुभतयाची निपवाडी जी जगाची फेडी साकडी. ती कामधेनूचे पाडी काय भुकेली ठाती. म्हणून मियाजी विनविले काही ते देव न दाखविती हे कीर नाही. परी देखावया लागी देई पात्रता मज. तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे. तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. ऐसी ठाये ठाऊ विनंती जम करू सरला सुभद्रापती. तम तया षड्गुण चक्रवर्ती साहवेचिना. तो कृपा पियुष सजळू आणि एरू जवळा आला वर्षा काळू. नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे. तैसा दुणे हे वरी प्रेम बळे उल्लसितू जाहला. मग ती प्रसन्नतेचेनी आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे. पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे. की विश्वरूपमय आघवे करोनी घातले. बाप उदार देव अपरिमितू याचका स्वेच्छा सदोदितू. असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले. लक्ष्मीही राहविले जिव्हारजे.
ते आता प्रकटुनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाई तो जेवी स्वप्नींची आघवे होई तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडिली योग रुद्धी परिहा हे देखील की नाही ऐसी सेच न करी काही एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर श्री भगवान वाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी एके कृशे एके स्थूळे एके रहस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके एके घूर्णिते सावधे असलगी एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके एके शांते सन्मदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निःशब्दे सौम्ये एके एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्थे एके एके जनन लीला विलासे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेशे साक्षी भूते एके एवं नानाविधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे वर्णे ही नव्हे एके तातले साडे पंधरे तैसे कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ एके सावयाची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्रनीळ सुनिळे एके अंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे एके एके लसत कांचन समपिवळी एके नवजलद श्यामळी एके चापे गौरी केवळी हरिते एके एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेत चंद्र चोखडी ऐसे नाना वर्णे रूपडी देखे माझी हे जैसे का आनान वर्ण तैसे आकृती ही अनारिसेपण लाजा कंदर परिघाला शरण तैसी सुंदरे एके एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी एके पीनावय मांसाळे एके शुष्के अतिविक्राळे एके दीर्घकंठे विताळे विकटे एके एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांच्या एकेकी अंगप्रांती देख पा जग
पश्यादित्यान् वसून् रुद्रा नश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत। जेथ उन्मीलन होत आहे दिठी तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमीलनी मिठी दीत आहाती वदनींची या वाफे सवे होत ज्वाळामय आघवे जेथ पावकादिक पावे समूह वसूंचा आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मिती नेणिजी अश्विनौ देवा श्रोत्री होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची लीळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे इये पाही जयाती सांगावया वेद बोबडे पहावया काळाचेही आयुष्य थोकडे धातयाही परी न सापडे ठाव जयांचा जयाते वेदत्रयी कधी नायके तिये इये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कौतिके महासिद्धी इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि या मूर्तीची या किरीटी रोममूळी देखे पा सृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे चंडवाताची निप्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी एथ एकैकाची या प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वर्ते तरी येही विषयीचे काही एथ सर्वथा साकडे नाही सुखे आवडे ते माझिया देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तम देखता हे की नाही न म्हणे निवांतुची एरू इथ का पाहा उगला म्हणूनी श्रीकृष्णे जम पाहिला तम आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे न तुमाम शक्यसे द्रष्टू मने नैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे अधुनी सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे नाकळेची यया हे बोलोनी देव हासिले हासोनी देखणिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू यया बोला ये रे विचक्षणे म्हणितले हाजी कवणासी ते उणे तुम्ही बका करवी चांदणे सरवू पहामा हा हो उटोनिया आरिसा आंधळिया दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व करा मकरंद कणाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंगधरा कोपा कवणा जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षू पुढे सुदले मी कैसे निदेखे परी हे तुमची उणे न बोलावे मीची साहे तेची बरवे
एथ आथी म्हणितले देवे मानू बापा, सात विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोलत बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो, काय जाहले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलया जाईजे. तरी आता माझे निज रूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ. मग तिया दृष्टी पांडवा, अमुचा ऐश्वर्य योगू आघवा. देखोनिया अनुभवा माझी वडा करी, ऐसे तेणे वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये. बोलिले आराध्ये जगाचेनी. संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाती विस्मयो पुढत पुढती. जे श्रिये होनी त्रिजगती सदैवासे कवणी. ना तरी खुणेची वानावया लागी, श्रुती वाचूनी दावा पाजगी. ना सेवक पण तरी आंगी, शीशाच्याची आथी. हा हो जयाचे निसोसे, शिणत आठही पहार योगी जैसे. अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे, परी ते आघवेची एकीकडे ठेले. सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले, जिये दिवोनी जन्मले पांडव हे. परी पाचाही आतू अर्जुना, श्रीकृष्ण सावयाची जाहला अधीना. कामुक का जैसा अंगना, आपैता कीजे. पढविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले. कैसे दैव येथे सुरवाडले, ते जाणो नये. आजी हे परब्रह्म सगळे, भोगावया सदैव याचेची डोळे. कैसे वाचेचे हनलळे, पाळीत असे. हा कोपे की निवांतू साहे, हा रुसे तरी बुझावीत जाये. नवल पिसे लागले आहे, पार्थाचे देवा. एरहमी विषय जिणोनी जन्मले, जे शुकादिक दादुले. ते विषयोची वानिता जाहले, भाटययाचे. हा योगियांची समाधी धन, की होऊन ठेले पार्था आधीन. या लागे विस्मयो माझे मन, करीतसे राया. तेवीच संजय म्हणे कायसा, विस्मयो येथे कौरवेशा. श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा, भाग्योदय होय. म्हणून तो देवांचा रावो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो. जया विश्वरूपाचा ठावो, देखसी तू. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे, निघती ना जव एकसरे. तव अविद्येचे अंधारे, जाऊची लागे. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कळिका, उजळलिया श्रीकृष्णे. मग दिव्य चक्षु प्रकाशू प्रगटला, तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला. येया परी दाविता जाहला, ऐश्वर्य आपुले. हे अवतार जी सकळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ. विश्व हे मृगजळ, जया रश्मी स्तव दिसे. जिये अनादि भूमिके नीटे, चराचर हे चित्र उमटे. आपण पे श्री वैकुंठे, दाविले तया. मागा बाळपणी येणे श्रीपती, जै एक वेळ खादली होती माती. तै कोपोनिया हाती,
यशोदा धरिला मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे चवदाही भुवने सावकाशे दाविली तिये ना तरी मधुवनी ध्रुवासी केली जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची येही मती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवणेकडे ही माया ऐसी भाषणेने चितो एक सरे ऐश्वर्य तेजी पाहली तया चमत्काराची ई कारणव जाहले चित्त समाजी बुडून ठेले विस्मयाची या जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी पभी मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे म्हणे केवढे गगन येथ होते ते कवणे नेले पाके उते ती चराचरे महाभूते काय जाहली दिशांती ठावही हारपले आधोर्ध्व काय नेणो जाहले चिलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनासी मनपण नस्फुरे बुद्धी आपण पेन सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले तेथ ताटस्थ पडिले टकासी टक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मितू पाहे कोडे तम पुढा होते चतुर्भुज रूपडे तेच नाना रूप चहूकडे मांडो निठेले जैसे वर्षा काळींचे मेघवडे का महाप्रलयींचे तेज वाढे तैसे आपणा वीण कवणेकडे नेदीची उरो प्रथम स्वरूप समाधान पावून ठेला अर्जुन समेची उघडी लोचन तम विश्वरूप देखे इहीची दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम मग तीथ सैंघ देखे वदने जैसी रमा नायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रियेची की आनंदाची वने सासिन्नली जैसी सौंदर्या राणी व जोडली तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तयाही माझी एकैकी सावियाची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैसी की मृत्यूसीची मुखे जाहली होकाजी भयाची दुर्गी पन्नासिली की महाकुंडे उघडिली प्रळया नळाची तैसी अद्भुती भयासुरे तीथ वदने देखिली वीरे आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते पै ज्ञान दृष्टीचे नि अवलोके परिवदनांचा शेवटू नटके मग लोचनते कौतिके लागला पाहो तव नाना वर्णे कमळवने विकासली जैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची तेथेची कृष्ण मेघांची दाटी माझी कल्पांत विजूंची स्फुटी तैसिया वन्ही पिंगळा दिठी भ्रूभंगातळी ही एकैक आश्चर्य पाहता ती एकीची रूपी पंडुसुता
दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरणती कवणीकडे की उते मुकुटके दोरदंडे. ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. तीथ भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा. काय पिनाक पाणीची आभाता वाय कांडी आहाती. ना तरी चतुराननाची वाचे काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे. म्हणून आद्यंतपण अपाराचे देखिले तेणे. जयाची सोय वेदानाकडे तयाचे सकळावयव एकेची वेळी. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणौनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी. जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. परब्रह्म आपुलेनी आंगे ल्यावया आपणची जाहला अनेगे. तिये लेणी मी सांगे काईसया सारिखी. जियो प्रभेची झळाळा उजाळो चंद्रादित्य मंडळा. जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे. तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीसी होय गोचरू. देव आपण पेची लेईले ऐसे वीरू देखत असे. मग तेथीची ज्ञानाची डोळा पाहात कर पल्लव जव सरळा. तम तोडीत कल्पांतीची ज्वाळा तैसी शस्त्रे झळकत देखे. आपण आंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार. आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे. जयाची किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाणे. ते जे खिरडला वन्हे म्हणे समुद्री रिघो. मग काळकूट कल्लोळी कवळिले नाना महाविजोंचे दांग उमटले. तैसे अपार कर देखिले उदितायुधी. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं. सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतोमुखम्. की भेणे तेथून काढिली दिठी. मग कंठ मुकुट पाहतसे किरीट. की भेणे तेथून काढिली दिठी. मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी. तम सुरतरुची सृष्टी जयापासून का जाहली. जी महासिद्धींची मूळ पीठे शिणली कमळा जेथ वावटे. तैसी कुसुमे अति चोखटे तुरुंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंध अनेक. कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले. जैसे पंधरेने मेरू ते मढिले. तैसे नितंबावरी गाढिले पीतांबरू झळके. श्री महादेव कापुरे उटिला का कैलासू पारजे डवरिला. नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली. मग गगना करवी बुंथी घेवविली. तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेणे. जेणे स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे. जयाचे निसौरभ्ये जीवित जोडे वेदवती. जयाचे निर्लेप अनुलेप करी. जे अनंगू ही सर्वांगी धरी. तया सुगंधाची थोरी कवणवानी. ऐसी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे शोभा. देवीची देवो बैसला की उभा की शयालो हे नेणवे. बाहेर दिठी उघडोनी पाहे
तव आघवी मूर्तिमय देखत आहे. मग आतान पाहे म्हणून उगार आहे. तरी आतूही तैसेची अनावरी मुखे समोर देखी. तया भेणे पाठी मोरा जम ठाके. तव तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची. अहो पाहता कीर प्रतिभासे. इथ नवलावो काय असे. परी न पाहताही दिसे चोज आईका. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी. पडिला ठाई ठाव थडी ठाकी. तम चमत्काराची आणिकी महार्णवी पडे. ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शनाची निविंदाने. कवळून घेतला तेणे अनंत रूपे. तो विश्वतो मुख स्वभावे आणि तेची दावावया लागी पांडवे. प्रार्थिला आता आघवे होऊ निठेला. आणि दीपिका सूर्ये प्रगटे अथवा निमुटलिया देखावेच खुंटे. तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे. म्हणून किरीटीसी दोही पदी ते देखणे देखे अंधारी. हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले. नाना आभरणे भरले विश्वतो मुख. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. यदि भाः सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. तिये अंगप्रभेचा देवा नवलावो काईसया ऐसा सांगावा. कल्पांती एकुची मेळावा द्वादशादित्यांचा होय. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी. जरी उदयजती का एकेची अवसरी. तरी या तेजाची थोरी उपमू नये. आघवयाची विजूंचा मेळावा कीजे. आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे. तेवीच दशकूही मेळविजे महातेजांचा. तरी तिये अंगप्रभेचे निपाडे. हे तेज काही काही होईल थोडे. आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज. फाकतसे सर्वांगींचे तेज. ते मुनी कृपाजी मज दृष्ट जाहले. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा. अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. आणि तिये विश्वरूपी एकीकडे जगाघवी आपुले निपवाडे. जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपीलिका बांधे घर. नाना मेरूवरी सपुर परमाणू बैसले. विश्व आघवेची तया परी. तया देव चक्रवर्तीची या शरीरी. अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः. प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. तीथ एक विश्व एक आपण. ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण. तेही आटोन गेले अंतःकरण. विराले सहसा आतू आनंदाचे इरे जाहले. बाहेरी गात्रांचे बळहार पोनी गेले.
आपादपा गुंतले पुलकांचले वार्षिकी प्रथम दशे ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी तैसिया स्वेदकणिका शरीरी दाटलिया माझी सापडली अलिकुळे जळावरी कमळ कळिका जीवी आंदोळे तेवी आतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे कर्पूर कर्दळीची गर्भपुटी उकलता कापुराची निकोंदाटी उलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रौनी पडती उदयलेनी सुधाकरी जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा ऊर्मी भरे उचंबळत असे ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परी वर्ततसे हेवा तीर्थ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली तैसा चितया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उसा सौनी किरीटी वास पाहिली तीर्थ बैसला होता जियासवा तियाकडे मस्तक खालविला देवा मग जोडून कर संपुट बरवा बोलतू असे अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संघान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषूंश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूपकी आम्ही प्राकृत देखो परी साचची भले केले गोसाविया मज परितोषू जाहला साविया जी देखलासी तो इया सृष्टीसी तू आश्रयो देवा मंदराची अंग लगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी ये तुझ्या देही अनेगे देखतसे भुवने अहो आकाशाची खोळी दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षे अविसाळी पक्षी जातीची तया परी श्रीहरी तुझी या विश्वात्मकी ये शरीरी स्वर्गो देखतसे अवधारी सुरगणेसी प्रभू महाभूतांचे पंचक इथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक भूतसृष्टीचे जी सत्य लोको तुझ माझी आहे देखिला चतुराननु हा नोहे आणि एरीकडे जव पाहे तव कैलासो ही दिसे श्री महादेव भवानी येशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझी या स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नगेशी किंबहुना त्रैलोक्यपती तुझी या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो आणि तेथींची जी जी लोक ते चित्ररचनाजी अनेक ऐसे देखतसे आलोलिक गांभीर्य तुझे अनेक बाहूदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप त्या दिव्य चक्षूंचे निपैसे चहूकडे जम पाहत असे
तव दोर्दंडिका जैसे आकाश कोंभैले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळी मग महाशून्याची निपैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे तैसी देखतसे अपारे उदरे तुझी जी सहस्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळी की परब्रह्मची वदन फळे मोडोनी आले तैसी वक्त्री जीवती देवती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे हे तुझ वीण एकादियाकडे परमाणु ही तुला कोडे अवकाशू पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा ये नाना परी अपरिमिते जे तुली साठविली होती महाभूते ते तुलाही पवाडू तुवा अनंते कोण दिला देखतसे ऐसा कवणे ठाया होनी तू आलासी इथ बैसलासी की उभा आहासी आणि कवणीये मायेची पोटी होतासी तुझे ठाण केवढे तुझे रूप वय कैसे तुझ पहिलीकडे काय असे तू कायीसयावरी आहासी ऐसे पाहिले मिया तम देखिले जी आघवेची तरी आता तुझा ठावो तुची तू कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादि आयता तू उभा ना बैठा दिघडू ना खुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तूची आहासी तू रूपी आपण याची ऐसा देवा तुझी तूची वयसा पाठी पोट परेशा तुझे तू गा किंबहुना आता तुझे तूची आघवी अनंता हे पुढत पुढती पाहता देखिले मिया परिया तुझिया रूपा आतू जी उणीव एकासे देखतू जी आदि मध्य अंतू तिन्ही नाही हे रवी गिवसले आघवा ठाई परी सोयन लाहेची कही म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही एथ एवं आदि मध्यांतरहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखिलासी जी तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीची या आंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेगी लिहिलासी वाने परीची आंगी ऐसा आवड तू आहासी नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली तुझी या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळी सासिन्नलिया हो काजी महोदधी तू देवा जाहलासी तरंग मूर्ती हे लावा की तू एक वृक्षू बरवा मूर्ती फळी फळलासी जी भूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्री गगन गूढले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप जी एकीकीच्या अंग प्रांती होय जाय हे त्रिजगती एवढिया ही तुझ्या आंगी मूर्ती की रोमा जालिया ऐसा पवाडू मांडून विश्वाचा तू कवण पाईथ कोणाचा हे पाहिले तव आमुचा सारथी तोची तू तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा मग भक्तानुग्रहितया मुग्धा रूपा ते धरिसी कैसे चहू भुजांचे सावळे पाहता ओलावती मन डोळे
हेव देऊ जाई जे तरी आकळे दोहींची बाही ऐसी मूर्ती कोडीस वाणी कृपा करुणी होसी ना विश्वरूपा की आमुचियाची दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखती तरी आता दिठीचा विटाळू गेला तुवा सहजी दिव्य चक्षु केला म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा परी मकरतुंडा मागिले कडे तोच होतासी तू एवढे रूप जाहलासी हे पुढे ओळखिले मिया किरीटिनं गदिनं चक्रिणंच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् नो हि तोचिहा शिरी मुकुटलीलासी श्रीहरी परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहु हे तेची हे वरिलीची हाती चक्र परिजितया आयती सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खूण एरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळिलिया दोन्ही भुजा निरायुधा वागोरी सावरावया गोविंदा संसरलिया आणि तेणेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणूनी जाणे परी कायसे बा हे चोज विस्मयो करावया ही पाडू नाही मज चित्त होऊन जातसे निर्बुज आश्चर्ये येणे हे इथ आथी का इथ नाही ऐसे श्वसोही नयी काही नवल अंग प्रभेची नवाई कैसी कुंडली सैंघ इथ अग्नीची ही दिठी करपत सूर्य खद्यो तू तैसा हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया हो का महातेजाची या महार्णवी बुडोनी गेली सृष्टी आघवी की युगांत विजूंच्या पालवी झाकले गगन ना तरी संहार तेजाची या ज्वाळा तोडोनी माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची या डोळा पाहवेना उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडीत आहे अतिदाहसू पडत दिव्य चक्षुंसही त्रासू निहाळिता हो काजी महाप्रळयींचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची आठाई गूढू तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा तैसे पसरले निप्रकाशे सैंघ पाचवनिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मा नवलम्या देखिलासी नाही व्याप्ती आणि कांतीसी पारोजी तुझी त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे देवा तू अक्षर औटावी मात्रीसी पर श्रुती जयाचे घर गिमसीत आहाती जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपैक निधान ते अव्यय तू गहन अविनाशजी तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम् कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।